कानिफनाथ चौक परिसरात आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत पुरुषोत्तम प्रभाकर कुलकर्णी वय वर्ष 51 यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 16 जुलै सकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मुलाच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने जय मल्हार ॲम्ब्युलन्सचे मालक भागवत वराळे यांना बोलावून पुरुषोत्तम कुलकर्णी यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केला आणि घटनेची माहिती राहुरी पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस नाईक जयदीप बडे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुरुषोत्तम कुलकर्णी हे कानिफनाथ चौकातील बालाजी इलेक्ट्रॉनिक्स शेजारी राहत होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीत माझी जमीन विकून वडिलांचा उपचार करा असा भावनिक उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कानिफनाथ चौक परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. या प्रकरणी पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस करीत आहेत. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.